नाश्त्याला बनवलेले आहेत पोहे कल्याणीने आणि चिवडा आहे. हा हे काय तो लसूणी चिवडा. हा लसूणी चिवडा. तर हे सर्व नाश्त्यामध्ये आहे. पण टाइम झालेला आहे लंच आज. हे बघा किती वाजलेले 11:30 वाजता नाश्ता सुरू आहे आमचा. कारण आम्ही आत्ता उठलो. कल्याणीला तर उठावंच लागतं सकाळी कारण मुन्ना जातो तर ती उठते, त्याला टिफिन वगैरे बनवून देते. त्याचं झालेलं आहे सर्व. पण आता आमचंच राहिलं होतं कारण आम्हाला थकवा होता थोडा, त्याच्याने मस्त आज झोपला, आराम केला. आणि हे आता ब्रेकफास्ट करणार आहोत. म्हटलं ब्रेकफास्ट करून घेऊ, म्हटलं आरामात आता जेवण करू मस्त. आणि ते पण एकदम साधं सुद्धा घरचं. काल पण आम्ही मस्त खिचडी बनवली होती साधी मुगाच्या डाळीची आणि ती खाल्ली होती. चलतं चल घे अद्विक, तू पण घे ना. हा घेते, घे लवकर. बघ एवढं नाही खाणार तो, साधा फक्त पोहे दे कल्याणी. ती तुझी प्लेट तू घेऊन घे म्हटलं तर. मग काय पाहिजे आहे? फक्त पोहे ना. मग हा ते शेव आणि फक्त पोहे देऊन दे. ठीक आहे ना. हे घे माही, ते देऊन दे मला अद्विक. ती प्लेट मला देऊन दे. ही काय करून राहिलेली? काय करते तू? टिक्का? काय टिक्का लावते आहे? काही पण देवाजवळचं घेऊन येते आणि टिक्का लावते. काय आणलं हिने आणि टिक्का लावते म्हणते. हे आपला नाश्ता. आज आता मी नाश्ता करते, नंतर बोलते तुमच्यासोबत. The next day. एवढे मेहो सर्व मामांसोबत करायचं आहे का तुला? ए मेहो 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 तुझे मेकअप आर्टिस्ट बनले का मेहो मामा? सिरम लावायचं का मेहो? बेल्ट लावायचा म्हणते. बेल्ट बघा, बेल्ट देत आहे ती. बेल्ट लावायची तुला? बेल्ट थांब तेल आणते मी थोडं. हा मामाच्या हाताने मस्त करत आहे मेहू मेकअप. वाव मेहू वाव. बरोबर ती आता तिला माहित आहे की बाहेर नेतात मामा म्हणून. पप्पाच म्हणत आहे यांना. अद्विक पप्पा म्हणत आहे तर ती पण पप्पाच म्हणतोय. हा ए मेवडी. अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे. किती शांततेने करू देते तुम्हाला. तिच्या मम्माला म्हणते पॅन्ट छोटा, चला मोठा पॅन्ट पाहिजे म्हणते. मोठा कुठे चालली तू? कुठे चालली? मामा सोबत. हे एवढी किती शांततेने करू जनरली. जेवढी मी होती शांत आहेस नाही. हा मेव मामाची बेस्ट फ्रेंड झालीस का तू? अरे बापरे, झालं बाबा, झालं झालं. ओ किती सुंदर दिसत आहे, किती सुंदर दिसत आहे. आता बेल्ट लावून द्या. बेल्ट. चला जा. जय जय बाप्पा करा. ओ हो अंगा अंगा टिक्का, अंगाचा टिक्कू. चला जा आता. बाय 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 बाय. दीदीला बाय करून दे. बाय. जा जा. बघ ना किती शांततेने करते. मेवडी बनले मेकअप आर्टिस्ट मामा आता. हो मी डोळे बंद कर. पायाला काय पाहिजे? डोळे बंद कर. डोळे बंद कर. डोळ्यावरचे थोडं वरती लावत असतात ना ते. असं करायचं. हे भगवान मी हो. अरे बापरे बाप, तिला किती हे होते. आता वरती आता वरती हे थोडंसं हे नाही झालं.
अच्छा, हे मांडीवर पण पाय टाकले. खाली पहा आता, खाली खाली पहा. असे हा. बस 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 बस. अरे बापरे मिहू. इकडे किती छान. आता काय आता पूर्णच मेकअप करते का आता? काय फोटो काढायचा का तुझा असा? हा, असं करून फोटो काढा. थांब 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 फोटो. चला चला बाय बाय मेहू. बाय. ये बेटा. कल्याणीचा स्वयंपाक सुरू आहे आणि मुन्ना ड्युटीला जाणार आहे. लिंबू पण आहे यार. निंबू पण आहे यार, मस्त मजा आहे. हा? दही पाहिजे का? घ्या घ्या. चला कसं आहे? दिसत तर चांगलंच आहे म्हणा. एकदम जबरदस्त. तुम्ही खाऊन पहा. अरे बाप. अरे बाप, एक नंबर. काय म्हणणार? अप्रतिम. अप्रतिम. अरे बापरे, स्तुती, इतकी स्तुती. बघू. नाही मी सोबतच घेऊ आपण. आताच मला हे नाहीये, भूक नाहीये. घ्या ना तुझ्या दोघांसोबत. हा ग्रेव्ही पाहिजे का आणखी तुम्हाला? तू का? अच्छा अच्छा ते, अच्छा ते मिसळ पाव. त्याला ताई देऊ का काढू का? नाही नाही नाही, नंतर घेऊ आपण. नाही एवढं लवकर मी नाही. काय बस एवढा पोळ्या टाकते म्हटलं. ठीक आहे. सॉरी बरं नव्हतं, म्हणजे थोडंफार आता असंच बाहेरून आलं, फिरून आल्यानंतर तर थोडंफार वाटतंच असं. तर त्याच्यामुळे मग व्लॉग हा कंटिन्यू नाही करू शकली. थकली पण होती, म्हणजे प्रवासांमुळे. तर कल्याणीने काय केलं होतं, तिला जायला वेळ नव्हता डीमार्टला, तर तिने घरीच डीमार्टचं सर्व सामान बोलवून घेतलं ॲपवरून. तर हे सर्व सामान आलं होतं, तर मी म्हटलं तुमच्यासोबत शेअर करून द्यायचं की ग्रॉसरी वगैरे ती कशी भरते. जास्तीत जास्त तर ती घरीच बोलवते, कारण काय होते की आता मिहूच्याने जाणं होत नाही. एका व्यक्तीला तिला सांभाळावं लागतं आणि दुसरा व्यक्ती मग शॉपिंग करतो. आणि सांभाळावं पण असं लागतं की ती पूर्ण म्हणजे कडेवर राहत नाही, म्हणून अशा ह्या गोष्टी राहतात, म्हणून ती पूर्ण ऑनलाईनच शॉपिंग करते. आणि ज्यांचे पण लहान मुलं असतील ना, त्यांना तर माहितीच आहे की लहान मुलांना बाहेर घेऊन जाऊन शॉपिंग करणं किती अवघड राहतं. आता ती आमच्यासोबत तरी येत होती, जेव्हा पण आम्हाला शॉपिंग करायला जाणं होतं त्यावेळेला जात होतो ना आम्ही, त्यावेळेला ती येत होती, कारण आम्ही सांभाळायला होतो एवढे जण तिला, मेहूला. नाही तर मग ती एकटी तर बिलकुल जात नाही शॉपिंग करायला तिला घेऊन. आता ती जात आहे हॉस्पिटलला मेहूला घेऊन, कारण मेहूची तब्येत झालेली आहे खराब. आणि मी इथे स्वयंपाक करत आहे, म्हणजे स्वयंपाक म्हणजे बाकीचं तर तिने करून ठेवलं होतं. जे पण जसं की भाजी होती बटाटे वांग्याची, तिने बनवून ठेवली होती. आणखी सर्व करून ठेवलं होतं, फक्त कणिक भिजवून ठेवली होती. तर तिला ताप चढायला लागला जास्त, म्हणून मग लगेच मी म्हटलं तिला घेऊन जा हॉस्पिटलला, मी तोपर्यंत पोळ्या टाकून घेते. मी इकडे पोळ्या टाकायला बसले. थोडंफार जरी काही वाटलं ना, तर मुलांना लवकर हॉस्पिटलला घेऊन जाणं बरं राहतं. नाहीतर मग मुलांचं वाढलं ना एकदाचं की मग टेन्शन येऊन जातं आपल्याला. आणि आम्हाला जायचं पण आहे अकोटला, कारण अकोटला प्रोग्राम आहे, भंडारा आहे अकोटला शेतामध्ये. तर अकोटला जायचं आहे. आणि मेन म्हणजे प्रवास आणखी होणार आहे आमचा. जेवढा प्रवास आम्ही गोव्यावरून इथपर्यंतचा केला तेवढाच जास्त, त्याच्यापेक्षा जास्त म्हणू शकता तुम्ही, तो प्रवास आमचा अकोटपर्यंत होणार आहे. म्हणून मग प्रवासात आणखी मुलांची तब्येती जर खराब असल्या तर आपलं मन लागत नाही. आणि घरी गेल्यानंतर तर मग आणखी भंडारामध्ये तिथे पण लोक येतात, आपण तिथे राहतो. तर त्यावेळेला मग मुलांच्या तब्येती जर अशा राहिल्या तर आणखी मन नाही लागत. तर त्यामुळे म्हटलं लवकरात लवकर बरे झाले पाहिजे मुलं. अद्विक तर बरा झाला होता पूर्णपणे, आणि माही पण पूर्णपणे बरी झाली होती. इथे आल्याच ते दोघंजण पण बरे झाले, म्हणजे माही तर तिथेच बरी झाली होती गोव्याला, पण अद्विकचं थोडंफारसं सुरूच होतं. म्हणजे कसं आहे, त्याला ते लूज मोशन स्टार्ट झालं होतं. जास्तीत जास्त आपण घरीच राहतो तर इतकं बाहेरचं खाल्लं जात नाही, पण आता कसं आम्ही कंटिन्यू बाहेरच होतो तर जास्तीत जास्त बाहेरचंच खाण्यात आलं. आणि मुलांना सूट होत नाही बाहेरचं खाणं, माझ्या तरी मुलांना जास्त सूट होत नाही बाहेरचं खाणं. जास्तीत जास्त घरचे पराठे ही ते आपलं नॉर्मलचं जेवण जेवतात ते. आणि बाहेरचं खाल्ल्यामुळे होऊ शकते त्या गोष्टी झाल्या असेल मे बी. तर आणखी काय झालं की कोणीतरी मला आणखी कमेंट केली होती की त्या साईडला, त्या पार्टमध्ये म्हणजे गोवा साईडला किंवा कोकण साईडला नारळ टाकतात
कोणत्या पण जेवणामध्ये. तर त्यामुळे होऊ शकते आपल्याकडच्या लोकांना सूट होत नाही त्या गोष्टी म्हणून. तर होऊ शकते, काय माहिती आता, मला तर एवढा अंदाजा कळत नाही आहे. पण त्याला 1-2 वेळ वॉमिटिंग पण झाल्या होत्या आणि लूज मोशन पण स्टार्ट झाले होते. तर असं 1-2 वेळ झाला त्याला तसं. तर घरी आल्याबरोबर तो व्यवस्थित झाला. पाण्याचा पण फरक होऊ शकतो कधी कधी, आणि जास्तीत जास्त तर पाण्याचाही मला वाटते की पाण्याचा फरक, कारण मला पण कधी कधी पाणी सूट होत नाही इकडचं तिकडचं, अशामुळे पण मला पण तसा प्रॉब्लेम होतो पोट दुखण्याचा याचा त्याचा. तर हे पण होऊ शकते. तर काही आपल्याला सांगताच येत नाही मुलांचं. आणि बाहेर गेल्यानंतर आता कोणीतरी आणखी एक कमेंट केली होती की काय ते फिरणं तुमचं मुलांच्या तब्येती बरोबर नसल्यामुळे. तरी पण आता मला एक सांगा तुम्ही, आपण घरून तर हा विचार करत नाही ना की आपण गेल्याबरोबर मुलांच्या तब्येती खराब होणार म्हणून. आता तिथे गेलो, एवढं प्लॅनिंग केली, सर्व गोष्टी झाल्या, एवढा खर्च करून तिथे गेलो, तिथे गेल्यानंतर रूममध्ये बसून तर नाही राहणार ना. मुलांच्या तब्येती आपण काळजी घेऊनच आम्ही बाहेर निघणार ना. ज्यावेळेला मुलांना बरं वाटायला लागायचं त्यावेळेला आम्ही निघायचो बाहेर. आता लोकांना बोलायला काही वाटत नाही, म्हणजे जेव्हा पण लोक बोलतात तर काही विचार करून बोलत नाहीत, म्हणजे कोणाला काही हर्ट होईल किंवा आता माझे मुलं आहेत, मला माहिती आहे की आपल्याला आता आई जास्त समजू शकते की त्या समजू शकतात जास्त. मला हे सांगा, जास्तीत जास्त आपल्या मुलांची काळजी आई घेऊ शकते. आणि मला माहिती आहे की माझ्या मुलांना केव्हा बरं वाटते आहे, केव्हा मला बाहेर निघायचं आहे. आपण एवढं तर नाही, कोणतीच आई एवढी निर्दयी असू शकत नाही की जी पहिल्यांदा स्वतःचा एन्जॉय बघणार आणि नंतरच मुलांचं बघणार. आपण मुलांचं त्या दिवशी पण माहीला बरं नव्हतं तर पहिल्यांदा तिला आराम करू दिला आम्ही, आणि नंतर 2-3 वाजता नंतर आम्ही बहुतेक पहिल्या दिवशी आम्ही निघालो होतो बाहेर जाण्यासाठी. आणि तिला कारमध्येच आम्ही बसून ठेवलं, म्हणजे असं बाहेर आम्ही निघून पण नाही दिलं होतं तिला. असंच म्हणून मग आम्ही तिला पूर्ण दिवसभर तिची काळजी घेतली आणि दुसऱ्या दिवशीपासून तिला बरं वाटायला लागलं. काय लोक आहेत मला काहीच कळत नाही. कधी कधी ना मला असं वाटतं की कधीतरी कोणत्या तरी गोष्टीचा विचार करून बोलायला पाहिजे कोणीतरी. मी तरी खूपदा असं कधी पण तोंडातून असं कोणता पण विषय, कोणता पण शब्द काढण्याच्या आधी मी पहिल्यांदा लोकांचा विचार करते की कोणाला काही हर्ट होईल का, कोणाला काही वाईट वाटेल का, आणि म्हणजे मी जे बोलते त्याच्यामुळे कोणाला काही दुःख होईल का, ह्या सर्व गोष्टीचा विचार करूनच बोलते. पण लोक काहीही कॉमेंट करतात, म्हणजे कोणाच्याही बद्दल जे दिसलं लगेच आपल्याला फक्त काहीतरी लिहायचं आहे, म्हणजे लिहायचं आहे, काहीतरी आपलं मत मांडायचं आहे तिथे. तुम्ही मलाच नाही, मी हे पण सांगते की कोणत्या पण यूट्यूबरला जेव्हा पण तुम्ही कॉमेंट करताना त्यावेळेला एक भान ठेवायचं, म्हणजे आपण त्या जागी ठेवून, आपल्याला स्वतःला त्या जागी ठेवून आपण विचार करून बघायचं पहिल्यांदा की आपण या जागी असतो तर आपण काय केलं असतं, आणि नंतरच कोणाला तरी कॉमेंट करायची. असं कोणी कितीही समजावून सांगितलं तरी ज्यांना जे करायचं आहे तेच करतील. इथे बटाटे वांग्याची भाजी बनवून गेली होती कल्याणी, तर मी तिथे ती फक्त बंद केली, सिटी काढली त्याची, आणि मी बटाटे वांग्याची भाजी कितीतरी दिवसानंतर, म्हणजे महिने पण म्हणू शकतो आपण, कितीतरी महिन्यानंतर खाणार आहे. मला बटाटे वांग्याची भाजी खूप आवडते. कोणाकोणाला आवडते कॉमेंट करून सांगाल मला, कारण आमच्याकडची विदर्भाची तर फेमसच आहे. कुठे पण भंडारा असो की किंवा काही असो, कुठे जेवण असो, असं कुठे काही जेवायला गेलो आपण तिथे आपल्याला ही भाजी खायला मिळतेच. बिट्ट्यांसोबत तर ही भाजी असतेच असते. आता आमच्याकडे पण भंडारा आहे ना कोटला, तर ती ही भाजी असणारच असणार वांग्या बटाट्याची. चला आता जेवायला बसायचं आहे. दोघंजण तर वाटच बघत होते की केव्हा जेवण येते आणि केव्हा बसतो आम्ही जेवायला. इथे सर्व जेवण, म्हणजे स्वयंपाक जे पण केलेला होता तो सर्व घेऊन आलो आणि इथे सर्वजण आता एकत्र जेवायला बसणार आहोत. पोळ्या आहेत, सलाद आहे, नंतर मठ्ठा आहे. मठ्ठा मी बनवला होता, बाकी कल्याणी वगैरे सर्व बनवून गेली होते. वरण भात हे ते, नंतर मग सकाळची भाजी पण होती गोबीची. आणि गोबीची भाजी आम्हाला दोघांना बहीण भावाला खूप जास्त आवडते, कारण आई इतकी छान गोबीची भाजी बनवते ना, म्हणजे जेव्हा पण आम्ही आईकडे गेलो पहिल्यांदा तिला गोबीची भाजी बनवायला लावतो. आता कसं माझ्यासारखीच परिस्थिती मुन्नाची पण झालेली आहे, त्याला पण आईच्या हातचं जेवण मिळत नाही, खूप कमी मिळते. आणि मला पण तसंच. तर तिथे गेल्यानंतर आम्ही एक डिमांड करत राहतो प्रत्येकजण, म्हणजे तो वेगळी डिमांड करते, मी वेगळी डिमांड करतो. जास्तीत जास्त तर आमच्या आवडीनिवडी सेम आहेत, कारण आईच्या हातची टेस्ट आम्हाला माहिती आहे की कोणती स्पेशालिटी आहे आईची. जसं ढोकळा आहे, गोबीची भाजी आहे, ह्या सर्व गोष्टी आम्ही आईला बनवायला लावत असतो. आणि आईच्या हातचंच आम्हाला जास्त आवडते. मुन्नाला भरीत जास्त आवडते आईच्या हातचं, तर भरीत बनवायला लावतो. तो जेव्हा पण आम्ही तिथे जातो ना तेव्हा भरीत बनवायला लावतो. आणि भरीत आई इतकी छान बनवते, गोबीची भाजी खूप छान बनवते, ढोकळा खूप छान बनवते. तसं तर सर्वच खूप छान बनवते ती. तिच्या हाताला टेस्टच एक वेगळी आहे तिच्या हातची. पण बाकीचं समजा सांगते मी, आम्हाला जे जे जास्त आवडते ते. आज मस्त म्हणणार होते की बा विदर्भ स्पेशल भाजी बनवली म्हणून, विदर्भ स्पेशल आलू वांग्याची भाजी. विदर्भ स्पेशल आलू वांगा विथ गोबी.
आणि त्याच्यासोबत रसगुल्ला पण आणला होता. तर आम्ही आज रसगुल्ला आणि हे कॉम्बिनेशनच खूप वेगळं झालं. मला माहिती नव्हतं रसगुल्ला आणणार आहे, नाहीतर मठ्ठा नसता बनवला, तर मठ्ठा आणि रसगुल्ला सर्व कॉम्बिनेशन एकदम वेगळंच झालं होतं हे. आणि मुन्नाला इतका मठ्ठा आवडला तो, जो जशा प्रकारे मी बनवला होता. बस साधा काय केलं होतं, बस ताक, आपलं साधं ताक, त्याच्यामध्ये काहीच टाकलं नव्हतं. जसं की आपण कढी वगैरे बनवताना थोडंफार हे ॲड करतो ना, बेसन वगैरे ॲड करतो ना, काहीच नाही. मठ्ठा होता तो साधा. फक्त त्याच्यामध्ये काय केलं, ताक फोडणीचं म्हणू शकतो आपण, मठ्ठाही नाही म्हणू शकत, ताक फोडणीचं घेतलं होतं. आपलं जिरा मोहरी टाकलं आपल्या तेलामध्ये, त्याला तडकू दिलं, थोडंसं हिरवी मिरची कट करून टाकली आणि नंतर मग आपला कढीपत्ता टाकला आणि थोडी हळद टाकली आणि बस ताक टाकून दिलं. त्याच्यामध्ये मीठ टाकलं, थोडं काळं मीठ, आणि नंतर मग त्याच्यामध्ये थोडं 1 चम्मच असं हे टाकलं, काय म्हणतात त्याला, आपलं साखर टाकली आणि बस झाला मठ्ठा आपला रेडी. मठ्ठाही नाही, फोडणीचं ताक आपलं रेडी झालं. आणि त्याला इतकं आवडलं होतं ते, आता दुसऱ्या दिवशी त्यांनी मला बनवायला लावलं होतं तसंच, की तेच ताक बनव म्हणून, परत जसं तू आधी बनवलं होतं म्हणून. तर चला आता इथे जेवण करून घेतो. मेहू झोपलेली आहे, मेहूला झोपून दिलं तिने, कल्याणीने. आता आम्हाला जेवायला बसायचं आहे. अरे बाबा, मी 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 माही 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 हे पकड, हे पकड, ते खाली ठेव, खाली ठेव. मी म्हटलं ना वर करायला लागते म्हणून. चला मग आता इथे जेवण करून घेतो आणि तुम्ही पण या जेवायला. बस आता इथेच या ब्लॉगला थांबवते आणि भेटते तुम्हाला नवीन छानशा ब्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्ही अजूनपर्यंत नसेल केलं तर याच्याशिवाय 2 आणखी चॅनल आहेत माझे, तिथे पण मला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. दोन्ही चॅनलचा लिंक, इन्स्टाचा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार. डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. इन्स्टावर पण जे गोव्याचे फोटोज आणि रील्स आहेत ते अपलोड केलेले आहेत मी, तुम्हाला छान वाटतील, एकदा चेक नक्की करा. चला तर मग बाय, टेक केअर अँड लव्ह यू ऑल.